राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भात आज आपण एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. शिक्षण संचालनालयाचं हे 14/5/2026 पत्र आहे. राज्यातल्या खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांच्या संदर्भात अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करण्याच्या अनुषंगाने या पत्रामध्ये महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे. सदर माहिती शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शिक्षण संचालनालयाचं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. संदर्भ क्रमांक 1 वरील शासन निर्णयानुसार राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांसाठी अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करण्यात आली आहे. तसेच संदर्भ क्रमांक 2, 3 व 4 नुसार याबाबत आवश्यक त्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत. या संदर्भात माननीय आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच शिक्षण संचालक प्राथमिक व शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक व शिक्षण संचालक योजना यांच्या दिनांक 7/5/2026 रोजी झालेल्या चर्चेनुसार असे कळविण्यात येते की दिनांक 27/1/2026 पासून सुधारित धोरण अंमलात आले असल्याने या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक 27/1/2026 पूर्वी प्राप्त प्रस्तावांवर यापूर्वीच्या धोरणानुसार संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे स्तरावरून कार्यवाही होणे आवश्यक आहे. सदर बाब विचारात घेता अनुकंपा नियुक्तीबाबत दिनांक 27/1/2026 पूर्वी प्राप्त प्रस्तावांवर संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी उचित कार्यवाही करावी. असे प्रस्ताव शिक्षणाधिकारी योजना यांचेकडे प्राप्त झाले असल्यास त्यांनी ते संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे परत पाठवावेत. तसेच दिनांक 27/1/2026 नंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावावर शिक्षणाधिकारी योजना यांनी संदर्भीय शासन निर्णयातील निर्देशानुसार आवश्यक कार्यवाही त्वरित करावी. संबंधित शिक्षणाधिकारी योजना कार्यालयाने संदर्भीय शासन निर्णयात दिलेल्या निर्देशानुसार संस्था, शाळांकडून शिफारशी प्राप्त झालेल्या प्रस्तावांची तपासणी करून प्रस्ताव अचूक असल्यास संबंधित उमेदवारांच्या नियुक्तीबाबत स्वयंस्पष्ट शिफारस संस्थेकडे, शाळेकडे करावी. तसेच सदर शिफारस पत्राची एक प्रत संबंधित शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना पाठवावी. प्रस्तावावर वेळेत कार्यवाही न झाल्याने न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास याबाबतची सर्वस्वी जबाबदारी शिफारशीसाठी संबंधित शिक्षणाधिकारी योजना यांची राहील आणि मान्यतेसाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची राहील याची नोंद घ्यावी, असे माननीय शिक्षण संचालक योजना माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि प्राथमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. 15/5/2026 हे एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे. राज्यातल्या खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांसाठी अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करण्याबाबत हे विषयांकित पत्र आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.